नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सीमा तुमचे सरस्वती गुरुकुल चॅनलवरती स्वागत करत आहे. आज आपण क्लास 9 सब्जेक्ट इंग्लिश लेसन नंबर 3.5 ग्रेट सायंटिस्ट या पाठामध्ये चिटचॅट क्वेश्चन्स, वॉर्मिंग अप ॲक्टिव्हिटीज आणि मार्जिन क्वेश्चन्स जे आलेले आहेत ते आपण या व्हिडिओमध्ये घेतलेले आहेत आणि वर्कशॉप आणि लँग्वेज स्टडी हे आपण पुढच्या व्हिडिओमध्ये घेतलेले आहेत. तर तेव्हा व्हिडिओ शेवटपर्यंत आणि काळजीपूर्वक पहा. तर सुरुवातीला आपण वॉर्मिंग अप ॲक्टिव्हिटी यामध्ये चिटचॅट क्वेश्चन्स पाहूया. यामध्ये फर्स्ट क्वेश्चन, व्हॉट वुड यू लाईक टू लर्न अबाउट इन युअर सायन्स? म्हणजे तुमच्या विज्ञानाच्या तासामध्ये तुम्हाला काय शिकायला आवडते? आन्सर इज आय वुड लाईक टू लर्न अबाउट स्ट्रक्चर ॲटम, डिफरंट टाइप ऑफ ॲनिमल्स, बर्ड्स अँड प्लांट्स. सेकंड क्वेश्चन, हॅव यू एवर ट्राईड टू डू एक्सपेरिमेंट ऑन युअर ओन? If yes, tell me about it. If no, tell me why you have never tried. तुम्ही कधी स्वतःहून प्रयोग करण्याचा प्रयत्न केलेला आहे का? जर हो तर त्याबद्दल सांगा आणि जर नाही तर का असा प्रयत्न केला नाही तर ते सांगायचं आहे. आन्सर इज येस, आय लाइटन अ बल्ब युजिंग अ पोटॅटो. थर्ड क्वेश्चन, व्हॉट वुड यू लाईक टू लर्न अबाउट इन युअर इंग्लिश क्लासेस? तुमच्या इंग्लिशच्या क्लासमध्ये तुम्हाला काय शिकायला आवडेल? आन्सर इज आय वुड लाईक टू लर्न अबाउट इंग्लिश पोएम, स्टोरीज अँड इंग्लिश ग्रामर. आता वॉर्मिंग अप ॲक्टिव्हिटी पाहूया. यामध्ये इन्व्हेन्शन ए, थिंक ऑफ ॲज मेनी एक्झाम्पल ऑफ द फॉलोविंग ॲज यू कॅन विदिन 5 मिनिट्स अँड राईट देम इन द ॲप्रोप्रिएट कॉलम. म्हणजे शक्य तेवढ्या उदाहरणांचा आपल्याला विचार करायचा आहे आणि ते योग्य त्या ठिकाणी लिहायचं आहे. टाइप ऑफ मशीन्स, सिम्पल मशीन्स दॅट आर ऑपरेटेड बाय हँड. एक्झाम्पल्स हॅमर, सेविंग मशीन, सीझर, टाइपरायटर. Machines that run on electricity, fan, iron, washing machine, water pump. Electronic devices, मोबाईल, TV, लॅपटॉप, कम्प्युटर, टॅबलेट. तर हे काही उदाहरणे आपल्याला या ठिकाणी सांगता येतील. यामध्ये बी क्वेश्चन, राईट ॲज मेनी युजेस ऑफ द फॉलोविंग ॲज यू कॅन, फॉर्म ग्रुप्स ऑफ 4, कम्पेअर युअर लिस्ट, मेक अ लॉंग लिस्ट बाय पुटिंग टुगेदर द लिस्ट ऑफ ऑल मेंबर्स. आता या ठिकाणी ग्रुप बनवायचा आहे आणि जास्तीत जास्त पुढील आपल्याला काही वस्तू दिलेल्या आहेत त्या वस्तूंचे उपयोग लिहायचे आहेत आणि आपल्या जे काही उपयोग लिहिलेले आहेत ते एकमेकांसोबत एक्सचेंज करायचे आहेत. त्यामुळे आपल्याला जास्तीत जास्त वर्ड्स किंवा युजेस मिळून जातील. त्यामध्ये ए, अ क्लॉथ बॅग फॉर कॅरिंग व्हेजिटेबल, फॉर शॉपिंग, कॅरिंग क्लॉथ्स अँड ग्रोसरी, फॉर कीपिंग क्लॉथ्स. बी, अ विकर बास्केट, keeping vegetables, for keeping fruit, keeping flowers and carrying fruits, carrying flowers, carrying vegetables and carrying grains. C, a glass bottle or jar, for keeping water, milk, jam, juice and pickles. D, a steel bowl, for serving food item like curry, dal, juices. E, a thick string or rope, for playing to tie things, to hold things, used in adventure sport like trekking, mountaineering, etc. आता या ठिकाणी चिटचॅट क्वेश्चन्स आपले पाहून झालेले आहेत. वॉर्मिंग अप ॲक्टिव्हिटी पाहून झालेली आहे. आता मार्जिन क्वेश्चन्स पाहूया. यामध्ये फर्स्ट क्वेश्चन, चूज एनी वन मशीन ऑर डिव्हाइस अँड प्रिपेअर अ शॉर्ट नोट अबाउट इट. इट शुड इन्क्लुडेड. आता या ठिकाणी कोणतीही एक मशीन किंवा उपकरण आपल्याला निवडायचं आहे आणि त्याबद्दल माहिती लिहायची आहे. आता खाली काही पॉईंट्स दिलेले आहेत त्या आधारे आपल्याला ही माहिती लिहायची आहे. तर पाहूया. फर्स्ट, अन इलेक्ट्रिक बेल कंपॅरिझेस an electromagnet, a switch, a soft iron bar connected by a spring, a contact screw, a striker and a metal gong. Second, an electric bell is a mechanical bell that function by means of an electromagnet. B, an insulated copper wire coil is wound around the iron core. C, when the switch is pressed, the circle is completed and the electric current flowing through the coil transforms the iron core into a electromagnet.
D. The soft iron bar and striker are drawn to the electromagnet. The striker hits the gong, causing a sound. आता या ठिकाणी आकृती दिलेली आहे, ती एकदा व्यवस्थित निरीक्षण करून घ्या. 4. In 1823, William Surgeon invented an oscillating electromagnetic device that led to the development of the electric bell. B. In 1850, John Miranda added a clapper, striker, and a gong transform into a regular electric bell. C. Modern electric bell consists of a contact breaker, means switch to break the current. Second question, before you read further, guess what the passage is about. आता पुढे वाचण्यापूर्वी हा उतारा कशाबद्दल आहे त्याचा अंदाज लावायचा आहे. आन्सर इज द पॅसेज इज अबाउट द ग्रेट सायंटिस्ट अँड हाऊ दे अचीव्ड सक्सेस विथ हार्ड वर्क अँड परस्युरन्स. Next question, listen, read and answer. Third question, what were the odds against Faraday in his childhood? म्हणजे फॅरेडेच्या बालपणी त्याला कोणत्या प्रतिकूल परिस्थितीशी झगडावे लागले. Answer is Faraday was born in a poor family and had a speech defect as a child. At the age of 12, he was forced to leave his school and it was the end of his formal education. At the age of 13, he had to take up working as a bookbinder for living. Fourth question, what is meaning of reading become his obsession? Means Faraday's mind was completely filled with thoughts of reading and he did not think of anything else other than reading. Second, electricity became a lifelong fascination. Means electricity enhanced him throughout his life. Electricity was his passion throughout his life. Next question, think and answer. Fifth question, why do you think Faraday's friend gave him a free ticket of Davies program? म्हणजे फॅरेडेच्या मित्राने त्याला डेव्हिसच्या कार्यक्रमाचे फ्रीमधील तिकीट का दिले असावेत असे तुम्हाला वाटते. आन्सर इज फॅरेडेज फ्रेंड गेव हिम अ फ्री तिकीट टू डेव्हिस प्रोग्राम बिकॉज इट वॉज अबाउट chemicals and electrical lightning, and friend probably knew that Faraday was fascinated by the subject of electricity. Next question, find the answer on this page. Sixth question, what was the subject of Davies lecture? डेव्हिसच्या लेक्चरचा विषय कोणता होता? आन्सर इज The mysterious force of electric fluid was the subject of Davies' lecture. Seventh question, what action and thoughts of Faraday show that he was inspired by Davies? म्हणजे फॅरेडेला डेव्हिडकडून प्रेरणा मिळाली होती हे फॅरेडेच्या कोणत्या कृती किंवा विचारातून दिसून येते. आन्सर इज फर्स्ट, he bound the notes he had taken during Davies' lecture into a book and wished to give it to Davy. Second, following Davy's talk, he determined that he wanted to be a great scientist rather than just sell books. 3. Davy became a role model. 4. He thought it would be amazing if Davy could become his mentor. 5th, he tried hard to understand everything he could about Davy's experiments. Guess the meaning of mentor. Means a guide or an advisor. Eighth question, why did Davy choose Faraday as his secretary? म्हणजे डेव्हीने फॅरेडेला त्याचा सेक्रेटरी म्हणून का निवडले? आन्सर इज फर्स्ट, Davy was temporarily blinded by a chemical accident in his lab and required an aid with good recall. Second, he was reminded of Faraday but he doubted the boy's abilities in science. 3. So he employed Faraday as his secretary.
9th question, was Davy fair in his treatment of Faraday? जे डेव्हीने फॅरेडेला दिलेली वागणूक योग्य होती का? आन्सर इज नो. Davy wasn't fair in his treatment of Faraday as he judged him based off his social status and education and did not even try to measure his worth in the field of science. 10th question, how did Faraday respond to that treatment? म्हणजे फॅरेडेने त्या वागणुकीला कसा प्रतिसाद दिला? आन्सर इज फॅरेडे वॉज relentless to learn as much as he could and work hard despite Davy's unfair treatment to him. 11th question, what happens when an electric current is applied to wire? Means वायरला विजेचा प्रवाह जोडला असता काय होते? आन्सर इज when an electric current is applied to a wire, it causes the wire to behave like a magnet. 12th question, an induction motor is a commonly used electric machine. What example of its use are given here? म्हणजे विजेच्या यंत्रामध्ये सर्वसामान्यपणे विद्युत प्रवर्तन इंजिन वापरले जाते. त्याचा उपयोग असलेली कोणती उदाहरणे या उतार्यामध्ये दिलेली आहेत? आन्सर इज अकॉर्डिंग to the information given in the extract, induction motor is used in fans, air conditioning, sewing machines, photographs, power tools, cars, trains, and aeroplane engines. 13th question, give one example each to show that Faraday was good pupil. Faraday accepted the assignment of reverse engineering Bavarian glass despite knowing that it would be very difficult because he respected Davy. Davy was not a good mentor. Davy was jealous of the praise that Faraday received for his invention of the induction motor. Guess the meaning of reverse engineer. It means to disassemble and examine or analyze in detail a product or device to discover the concept involved in manufacture, usually in order to produce something similar. 14th question, write the idea behind an electrical generator. म्हणजे विद्युत जनरेटरच्या मागील कल्पना कोणती होती? Answer is Faraday noticed that if he moved a magnet, it could produce electrical current. This idea of converting motion into electricity led to the invention of an electrical generator. 15th question, why were Faraday's drawing not accepted? म्हणजे फॅरेडेची जी ड्रॉइंग होती ती का नाकारली गेली? आन्सर इज फॅरेडे lacked formal education and could not explain his drawing in the form of mathematical equation, hence they were not accepted. 16th question, does it means they were wrong? त्याचा अर्थ ती चुकीची होती का? आन्सर इज it does not mean they were wrong, but they needed to be comprehensive. 17th question, try out the experiment of the iron fillings and the magnet. म्हणजे लोखंडी फिलिंग्सचा आणि चुंबकाचा प्रयोग करून पहा किंवा वापर करून पहा. Answer is the magnetic field is this demonstration is identified by iron filling patterns. When iron filling are placed over the magnets, they become induced magnet and line up with the field. Sprinkle iron filling on a piece of paper over two magnets. When magnets are facing each other with attractive poles and with repulsive poles, this allows you to see different iron filling pattern, magnetic field pattern for the different magnetic orientation. 18th question, epitomizes is a perfect example of with little equipment and unsuitable footwear. She epitomizes the unexperienced and unprepared mountain walker. तर आलं लक्षात. आशा आहे तुम्हाला सर्व प्रश्नांची उत्तरे समजली असतील. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला
लाईक करा, तुमच्या मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे चॅनलला सबस्क्राईब करा. याच पाठाचा वर्कशॉप आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत, ज्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल. तर भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.